बघूया नामदेव नावाचा ऋषी पुरण काळातली कथा आहे. नामदेव नावाचा ऋषी इंद्र सभेला बसला होता. नामदेव नावाचा ऋषी इंद्र सभेला बसला होता. आणि त्याच वेळी त्याच मार्गाने कंस गंधर्वाची स्वारी आली. आणि त्याच वेळी या कंस गंधर्वाची त्या नामदेव ऋषीला लागली. त्याने त्या कंस गंधर्वाला शाप दिला. हे कंस गंधर्व तो निषेध असेल, ती निषेध असेल आणि ही तलावरती सर्व देव देवतेना आणि सर्व ऋषीमुनींना तू त्रास देशील. भयानक असं रूप घेऊन निषेध या भू तलावरती आक्रमण करायला लागला होता. बघूया पुढे निषेध काय करतो. अतिशय सिंह देत असताना या निषेधानं सर्व ऋषीमुनींना हल्लन करून सोडलं होतं. निषेध पहिल्या आश्रमामध्ये जाऊन पोचला आणि त्याने सुरुवात त्या धना नासाडीला धनाच्या नासाडीला त्या निषेधानं अकरा विकरा रूप घेतलं होतं आणि धनधान्याच्या नासाडीला सुरुवात केली. आणि परशाश्रमाला तो निषेध जाऊन बसलेला आहे. त्याच वेळी या असणाऱ्या सर्व ऋषी मुनींना अतिशय सुंदर भरपूर असा त्रास देऊ लागला. त्याच वेळी ऋषीमुनीने बाप्पा गंधर्वाचं भय केला. गंधर्वाला आपल्याला हे बाप्पा आम्हाला या संकटातून तू वाचवायचं असा सुंदरसा देवाने या ठिकाणी सादर करतो. बाप्पा गंधर्वानं त्या दोघांचं युद्ध होता. असं युद्ध झालं. कोण माघार घेत करता एवढं सुंदरसं अतिशय निषेध त्यावेळी बाप्पा गंधर्वानं त्याच्यावरती नाते भाष टाकला. आणि त्यांनी त्याला सांगितलं तुला मला जिंकाल दे, मला नरेंद्र त्या जिंकाल द्यावी असा बाप्पा गंधर्व निषेधावरती विराजमान झाला. अशी सुंदर अशी कथा आणि कोणत्याही मुख्यमंत्री कुशलीच्या वतीनं तुम्ही बेताला सादर केला. धन्यवाद 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 वैभवजी कंटिन्यू. धन्यवाद सुनील बुवा गांगरकर. अतिशय सुंदर असा हा पौराणिक देखावा या ठिकाणी कुशली संघानं सादर केलेला आहे. आणि आता यानंतर कुशली संघाचा प्रवेश होतोय. यानंतर स्पर्धा क्रमांक 3 फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख आपल्यासाठी पहिला प्रकार आहे. आपण सज्ज व्हायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप संघ आपल्यासाठी पहिला प्रकार आहे. आपण सज्ज व्हायचं आहे. चला प्रवेश होतोय कुशली संघाचा. मागील अनेक इच्छाचा हाताका डौलानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 4 ढोल आणि त्यानंतर ताशा, पाठोपाठ सनई आणि सनईच्या जोडीला सूर असे हे सगळे वाद्य कलाकार शेवटच्या रिंगणामध्ये प्रवेश करतात. सुंदर अशी वेशभूषा आहे बघा. धोतर सगळ्या कमरेला कमरपट्टा आणि डोक्यावर फेटा, पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ. या स्पर्धेमध्ये विचार केला तर आपण प्रत्येक क्षेत्राला वेगळे गुण असतात. तुमचा पेहराव म्हणजे तुमची वेशभूषा कशी आहे त्याचे गुण वेगळे असतात. तुमच्या देखाव्याचे गुण वेगळे असणार. तुमच्या पालखी नाचवणाऱ्या कलाकारांचे गुण वेगळे, ढोल वादकांचे गुण वेगळे असतात, तक्षवाल्याचे गुण वेगळे असतात, निशाणवाल्याचे वेगळे, झाडवाल्याचे वेगळे, सगळीवाल्याचे, सोरीवाल्याचे. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगळे मार्क दिले जातात आणि त्या सगळ्यांची शेवटी बेरीज केली जाते. आणि जो संघ 100 पेक्षा जास्तीत जास्त गुण मिळेल तो संघ या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा संघ ठरतो. चला वर काठी पडली. यशवंतप्पा भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा संघ.
डोक्यावरून दोन कलाकार, वरच्या कलाकाराच्या डोक्यावर पेटी समीर घेतली जाते. दोन हातामध्ये दोन पेटी निरांजन आहेत आणि या ठिकाणी प्रवेश होतोय कालकाई देवी पालखी नृत्याचा कुशिवडे या संघाचा. त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी गणपती बाप्पा स्वतः रथात आरूढ होत होतात. सुंदर असे दोन घोडे आपल्याला पाहायला मिळतात आणि गणपती बाप्पा त्या रथामध्ये बसलेले आहेत आणि अतिशय वेगळा असा प्रवेश होतोय कालकाई देवी पालखी नृत्य पथक कुशिवडे संघाचा. हे सगळे अनुभवी नृत्य कलाकार. पहिली आरती केली जाते आकाई आकोबाच्या चरणावर, पहिली आरती केली जाते इस्लाई बापेच्या चरणावर. अतिशय सुंदर आणि दिमागदार असा प्रवेश कुशल. शेट्टी वाजली, वेळ चालू झाली. कालकाई देवी पालखी नृत्य पथक कुशिवडे संघानं पालखी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. श्री शिव समर्थ गोटा मंडळ हरकोडे गोलवडी यांनी आयोजित केलेले पालखी नृत्य स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा दुसरा स्पर्धा. या ठिकाणी कुशिवडे संघाकडून हे पूजेचं वाद्य वाजवलं जातं. मगाशी आपण पाडगाव संघाचं पूजेचं वाद्य सुद्धा तिला ऐकलं होतं. आता कुशिवडे संघाचं वाद्य. प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, चालीरीती बदलतात, परंतु परंपरा मात्र सर्वांची एकच असते. इथे देखील दुपारत केली जाते, घंटानाद केला जातो हरकुडे गावच्या ग्रामदेवतेच्या पालखीसमोर. आणि आता या ठिकाणी ढोलावर सूर मारला जातो. हे सुराचं पारंपरिक असं वाद्य सुरुवातीला या ठिकाणी कुशिवडे संघाकडून वापरले जातं. सुंदर अशी नदी पताका बैलाला फडकवली जाते पालखीजवळ. अतिशय सुंदर अशी पारंपरिक सुरुवात. निशाणवाला अतिशय आणि जुने जाते असे हे झांजवाले कलाकार यांचं वेळ बघा आणि या वयात सुद्धा कलाकार बघा कसा कालात सुरुवात. वय वर्ष 65 झांजवाले कलाकार श्रीराम भागडे. अतिशय जबरदस्त मगाशी म्हटलं कलाकाराला झाप नसते, कलाकाराला रत्न नसते, कलाकाराला वेळ नसते. एकदा का तो मैदानात गेला की तो फक्त आणि फक्त कलाकार असतो. वा वा सुंदर. निशाण सुद्धा अतिशय बैलानं फडकवलं जातं. काशेवाला लाजवाब. पारंपरिक ढोलाला पारंपरिक साजेसा असं नृत्य या ठिकाणी या कुशिवडे संघाकडून सादर केलं जातं. 65 वर्षाचा कलाकार मैदानात कसा नाचतो बघा. हे जुने कलाकार मंडळी ज्यांनी अख्खा आयुष्य आपलं या कलेमध्ये वेचलं. वाद्याचा प्रकार बदलला. पारंपरिक असं हे वाद्य. जुनी लोक म्हणायची ढगाळतीच्या वाजायला लागला म्हणजे शिमगा चालू झाला. त्याचं ढगाळतीच्याचं वाद्य या ठिकाणी आणि हा एक वेगळा नृत्याचा प्रकार. एका हातामध्ये पालखीचा खेळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पालखीचा खेळ उंचावलेला आहे. स्पर्धेचे नंबर काढत असताना
पहिला दुसरा आणि तिसरा असे नंबर काढले जातातच, परंतु त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट ढोल वादक संघ, उत्कृष्ट ताशेवाला, उत्कृष्ट सगळेवाला, उत्कृष्ट निशाणवाला, उत्कृष्ट झाडवाला अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा दिली जातात. उत्कृष्ट पेठावाला सुद्धा पारितोषिक दिले जातात. अतिशय सुंदर असा हा कलाविष्कार कालकलगिरी पालखी नृत्य पथक कुशीर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर येणारा संघ हा आपला स्थानिक संघ असणार आहे. आहा, सगळे यादव सुंदर अशी जुनी जुनी मराठी गाणी आपल्याला या सगळ्यातून ऐकायला येतात. दादा पेडकेंची आठवण करून देतात. चाल मारत असताना सुद्धा पंचांची बारीक नजर असते. दोन्ही कलाकारांचे हातवारे हे एकत्र असले पाहिजेत. दोन्ही कलाकारांचे पायाचे ठोसे सुद्धा एकत्र असले पाहिजेत. आणि या ठिकाणी दांडिया सादर केला जातोय. मंडळी, गुजरातचा दांडिया महाराष्ट्रात कधी आला आणि आपल्या गावागावात वाड्यावाड्यांमध्ये कधी खेळला गेला आपल्याला माहीतच नाही. सध्या कोकणामध्ये सुद्धा नवरात्रीमध्ये 9 दिवस दांडिया खेळला जातो. त्याच दांडियाचा वापर इथे या पालखी नृत्यामध्ये केला जातो कोशिवडे संघामध्ये. आणि या ठिकाणी हे मंडळाचे वाद्य वाजवले जातं. नमन ही सुद्धा आपल्या कोकणची परंपरा. नमन म्हणजे आपल्या कोकणचा आत्मा आणि त्याच नमनाचं हे वाद्य या ठिकाणी सादर केलं जाते कुशिवडे संघाकडून. निशाणाला अतिशय सुंदर असा निशाण दैवाला सुरुवातीपासून करता येतो. आहा, ढोलावर गौरव तर नृत्यामध्ये सुद्धा गौरवच असायला हवी. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. वाद्य बदललं की अर्थात नृत्याचा प्रकार बदलणार. वा, सुरू. आहा, हो, आज ढोलवाले आणि ताशेवाला याच्यामध्ये जबरदस्त जुगल बनली आहे. सुंदर असा ताळमेळ ढोल आणि ताशामध्ये बघायला मिळतो. नृत्य कलाकार ते सगळेच अभिनवी कलाकार आहे. कुशिवडे संघ आज मैदानामध्ये सगळ्या बाजू आपल्या टाईट करून उतरलेला आहे. सुंदर निशाणवाला, अनुभवी झांजवाले, ढोल ताशा अतिशय सुंदर ताळमेळ, सून आणि सनी अतिशय सुंदर. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतो. तुझ्या सुंदर असं हे देखील पारंपरिक वाद्य मध्येच या ठिकाणी पुन्हा एकदा काठी बदलली जाते. निशाणवाला आजूबाजूची लाईटिंग तेवढी सांभाळ. लाईटिंग सांभाळ दादा. हा, मला माहित आहे तू रंगात आलायस पण लाईटिंग बाकी समजा आपण यायचे तेवढी साबून ठेव. बाकी तू तुझा कसा नाचायचा कसा नाचत नाही. अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी पालखी नृत्य करणारे कलाकार सुद्धा अनुभवी आहेत. ज्याप्रमाणे झाडवाले भागले 65 वर्षाचे, त्याप्रमाणे नृत्य कलाकारांमध्ये वर्षी गोळा हे सुद्धा 50शी पार केलेले 52 वर्षाचे कलाकार म्हणजे अगदी वयोवृद्धापासून तरुणापर्यंत
असे अनेक कलाकार या संघामध्ये आहेत आणि अनुभवी संघ आहे. मागील 25 ते 26 वर्षाचा अनुभवी संघ. सुंदर असा सादरीकरण आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ या ठिकाणी श्री शिवसमाज जनता मंडळ हरकुडे गुरेवाडी यांच्याकडे या कृष्ण संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. मला वाटतं पहिला मनेरा कृष्ण संघ लावतोय. आपण दह्यामध्ये एकावर एक असे फळ बघत असतो. या ठिकाणी या पालखी नृत्यामध्ये एक आणि तिसरा फेर राहिला जातोय. बघूया कृष्ण संघ यशस्वी होणार का. निश्चित बाबा संघ आहे. तुझा लोका लावलाय. पालखी फिरते का बघायचं आहे. प्रेक्षक तारा व्हायला पाहिजे. अतिशय अवघड प्रकार आहे. सारा जरी चूक झाली तर त्याचं रक्षण होऊ शकतं. वाक्याचा प्रकार बदलतो. यानंतर स्फोटक क्रमांक 3 पालखी नृत्य पथक आपल्या दुसऱ्या प्रकारे आपण मैदानाच्या जवळ यायचंय. फ्रेंड ग्रुप संघ तुम्हाला दुसऱ्या प्रकारे तुम्ही मैदानाच्या जवळ चला. निशाणवाला आणि झाडवाला या 2 कलाकारांचं कौतुक करावं तिथं थोडं. आहा नृत्याची चाल बघा कशी आहे. रिवर्स चाल आहे. या संघाकडे बऱ्याच जुन्या पारंपरिक चाली बघायला मिळतात का. अतिशय तगडा आणि अनुभवी असा संघ आहे. पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारची 2 पावलाची चाल. हा संघ प्रत्येक चालक स्पष्ट आणि विनया सादर केली जाते. शेवटच्या टप्प्याकडे आलेला किशोरी संघाचा परफॉर्मन्स अजून काही वेगळं या संघाकडून पाहायला मिळतं का बघूया. एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिलेली आहे. एका कलाकार रिंगणामध्ये स्वतः या ठिकाणी नृत्य सादर करतो. सगळे कलाकार एकत्र होतात. काहीतरी वेगळं सादरीकरण असतात. मला वाटतं दुसरा मनोरा या ठिकाणी दाखवला जाणार. एकावरील 2 कलाकार आणि हा सुंदर असा मनोरा रथाचा मनोरा या ठिकाणी सादर होतो कृष्ण संघाकडे. पुन्हा एकदा आपल्याचा दाखल करतो. योगेश मागणी आणि त्याचे सहकारी समयवाल्यांचं सुद्धा कौतुक करावं तिथे थोडं. आल्यापासून नॉनस्टॉप सगळं वाजते. मंडळी सगळं वाजवणं सुद्धा सोपं काम नाही. तब्बल 20 मिनिटं छातीचा पिंजरा करावा लागतो.
सगळी हवा येत होते ती गालामध्ये घेऊन सगळी फुकावी लागते. आपण प्रयत्न करून बघा तरी पण 5 मिनिटाच्या वेळ जर पेट पिकला तर ती गालात फुगवलेली हवा कुठल्या मार्गात अजून जाईल ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. हे सोपं काम नाही, याला अनुभवच लागतो. अनुभवी माणसं अशा प्रकारचे वादनाने करू शकतात. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखी देऊ होतं. पालखाई देऊ पालखी नृत्य करतात खुशी मिळेल. एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी आहे. पायाखाली स्टीलचे पेले घेतलेले आणि त्या पेल्यावर उभा राहून हा कलाकार पालखी नाचवतो. परातीच्या काठावर उभा राहून परत फिरवली जातोय आणि आता लाकडी खेळीला उलटे खेळे मारलेले आहेत आणि त्या लोकांनी खेळाच्या टोकावर हा कलाकार उभा राहतोय. अतिशय अवघड प्रकार आहे. स्वतः मिळून दर्शवूया शेवटची 5 मिनिटं खुशी सध्या अनुभवी कलाकार आणि अनुभवी कला. अजून वेगळा प्रकार कलाकाराच्या डोक्यावर चिमणीवर तांबे आहे आणि तांब्यावर पालखी आहे आणि खाली दोन काचेच्या बाटल्या आणल्या जात आहेत. बघूया काचेच्या बाटलीवर उभा राहून या ठिकाणी ही पालखी नाचवली जाणार का? कलाकाराचं वजन बघा तरी सुद्धा अतिशय सुंदर असा प्रयत्न आहे. त्या काळामध्ये पांढऱ्या गुरांचा हा एक जबरदस्त आयटम असायचा जो आता कुशुडे प्रसंग सुद्धा सुंदररित्या या ठिकाणी सादर करतोय. पुन्हा एकदा तोच कलाकार गुडघ्यावर बसून पालखी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. नुसता गुडघ्यावर काय बसला तर मांडी घालवली असते. अतिशय सुंदर 4 मिनिटं सुंदर शेवटची 4 मिनिटं. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला कुशेळे संघाचा परफॉर्मन्स निश्चितच आता शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना या संघाच्या हातात गिअर पडलेला आहे. तापोताप चाललेली या संघाची गाडी आता शेवटच्या टप्प्याकडे वळून गेणार. गतिमान झालेलं वाटलं वाटण्याचा प्रकार परत एकदा बदलला जातो. दोन्ही पंचांची नजर बारीक आहे. राजहंस पक्षी जसा दोघांनी पाणी वेगळं करू शकतो तसे हे दोन्ही पंच अतिशय अनुभवी आहेत. बारीक नजर असते दोघांची. कानगा अनुभव दोघांच्या पाठीशी आहे. शेवटची 3 मिनिटं सुरूया. फ्रेश दिवस पालखी मुख्यमंत्री आपण प्रयोजनाच्या जवळया पुन्हा एकदा तिसरा मनोरा या ठिकाणी सादर केला जातोय. एकावर एक लागलेलं आहे. वरच्या कलाकार उभा आणि उभ्या कलाकाराच्या खांद्यावर पालखी दिलेली आहे. पालखी वाचवण्याचा प्रयत्न आहे. वा सुंदर अतिशय सुंदर. आपल्या यात्रेचा हा शिमगा उत्सव इथल्या यात्रेचा हा शिमगा उत्सव आज या हरकुडे गावामध्ये संपन्न होतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत चाललेला हा सोहळा हो सुंदर लोणी वाटली घेत घेत या ठिकाणी ही पालखी नाचवली जाते. गतिमान झालेले ढोल, गतिमान झालेला ताशा, गतिमान झालेला निशाण आणि गतिमान झालेला झाड. शेवटच्या टप्प्यात मात्र आता या ठिकाणी कुशेळे संघ वेगवेगळे त्या चालू आहेत त्या सादर करतात. पुन्हा वाद्य बदलतं. शेवटची मिनिटं किंवा शेवटची काही वेळ शिल्लक असताना पालखाई पालखी मुक्त पथक कुशेळे
अंतिम टप्प्यामध्ये आपली कला सादर करण्यासाठी या ठिकाणी सुंदर असा परफॉर्मन्स आतापर्यंत या संघाने दिलाय. निशाणवाला खरोखर सुंदर सुरुवातीपासून त्याच स्टॅमिनामध्ये तो आपला निशाण फडकवतोय. शेवटचं मिनिट, लास्ट 3 मिनिट, काही सेकंद आता शिल्लक आहे. बघूया काय करतो कृषी संघ. गतिमान झालेले ढोल, गतिमान झालेल्या ताशा, काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना पुन्हा एकदा कुशेळे संघ सगळ्या पालखीजवळ येतोय. एक कलाकार डोक्यावर पालखी आहे, दुसरा कलाकार खांद्यावर आहे, तिसरा कलाकार कमरेमध्ये आहे आणि सुंदर अशी कलाकृती सादर होते. अतिशय सुंदर पालखी पाठीवर घेऊन फिरवली जाते आणि या ठिकाणी उदय उदय केला जातो. तो आकार वाकोबाचा उदय उदय केला जातो इथलाही नातेचा. प्रेक्षकांना हृदयांना खणखणीत टाळ्या. अतिशय सुंदर अशी कला सादर केली या ठिकाणी. कलकल